Hello everyone. In this video, we are going to see algorithm design techniques. Very important and introductory part of your whole syllabus. In last few videos, we had seen basic concepts like what is an algorithm, properties or characteristics of an algorithm, then expressing of an algorithm means representation techniques of an algorithm. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अल्गोरिदम डिझाइन टेक्निक्स. अल्गोरिदम डिझाइन टेक्निक्स एक अशी कन्सेप्ट आहे जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्या सिलेबसमध्ये. जे तुमचे चॅप्टर्स आहेत ते अल्गोरिदम डिझाइन टेक्निक्सलाच फॉलो करून डिवाइड केलेले आहेत. डिवाइड अँड कॉन्कर जो चॅप्टर आहे तो तुमचा चॅप्टर नंबर 2 आहे. ग्रीडी मेथड जे आहे ते चॅप्टर नंबर 4 आहे. डायनामिक प्रोग्रामिंग हा चॅप्टर नंबर 5 आहे. बॅकट्रॅकिंग हा चॅप्टर नंबर 3 बॅकट्रॅकिंग अँड त्याचं नाव ब्रांच अँड बाउंड असं आहे. ब्रूट फोर्स मेथड एक वन ऑफ द सिम्पलेस्ट मेथड आहे. रिकर्सिव्ह मेथड पण सिम्पलेस्ट मेथड आहे. ती आपण इथंच पाहणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर मध्ये म्हणजे डिवाइड अँड कॉन्कर मध्ये आपण इन डेप्थ मध्ये डिवाइड अँड कॉन्कर, देन चॅप्टर नंबर 3, 4, 5 मध्ये आपण हा कन्सेप्ट इन डेप्थ मध्ये पाहणार आहोत. त्याच्या अगोदर इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये, इंट्रोडक्टरी सेशन मध्ये आपण ह्या सगळ्या कन्सेप्टला एक ओव्हरव्ह्यू देणार आहे. एक सिम्पल वर्ड्स मध्ये कशी ही कन्सेप्ट वर्क करते किंवा कसे याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात हे पाहणार आहे. Algorithm design techniques are standard methods used to design efficient algorithms for solving problems. म्हणजे आपल्याला मल्टिपल प्रॉब्लेम्स बाय युझिंग मॅथमॅटिकल वे, लॉजिकल वेने आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत त्याचे जे अल्गोरिदम डिझाईन करायचे आहेत ते कोणत्या टेक्निकने करायचे आहेत त्या ह्या मेन्शन केलेल्या टेक्निक्स आहेत. आणि ह्या प्रत्येक टेक्निकचा एक वेगळा अप्रोच आहे, सॉल्व्ह करण्याची एक वेगळी टेक्निक आहे, ती आपल्याला अंडरस्टँड होणं महत्वाचं आहे. त्यामुळं इंट्रोडक्टरी व्हिडिओ असला तरी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि याच्यावर नंतर आपल्याला पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण चॅप्टर बघायचा आहे. तर हा इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. तर त्यातले ब्रूट फोर्स मेथड आणि रिकर्सिव्ह मेथड आपण ह्याच चॅप्टर मध्ये पाहणार आहे. नंतर आपल्या सिलेबसमध्ये जास्त वेळा मेन्शन नाही केलेली, पण बाकीच्या 4 कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. First point is brute force method. One of the simplest algorithm design technique is brute force method. डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ब्रूट फोर्स मेथड रेग्युलरली वापरत असतो. पण त्या मेथडला ब्रूट फोर्स मेथड म्हणतात ते तुम्हाला माहित नसेल. लाईक आपला मेल आयडी असेल काहीतरी xyz@gmail.com आणि याला आपल्याला पासवर्ड गेस करायचा आहे. सपोज माझा पासवर्ड फॉरगॉट झालाय तर मी गेस करतो पासवर्ड. मग मल्टिपल चान्सेस आहेत की मी xyz@123 असेल, xyz@abc असेल, xyz@pqr असेल किंवा माझं काहीतरी पर्सनल डिटेल्स असतील, डेट ऑफ बर्थ असेल, असा मी पासवर्ड त्याला ऑलरेडी ठेवलेला असेल. त्यातल्या मल्टिपल पॉसिबल वेज मी जनरेट करतो आणि ते अप्लाय करतो आणि चेक करतो की वन बाय वन की कोणतं बेस्ट सोल्युशन आहे किंवा कोणतं बरोबर सोल्युशन आहे. जनरेट्स ऑल पॉसिबल सोल्युशन्स, चेक सोल्युशन वन बाय वन. म्हणजे आपल्याला पॉसिबल सोल्युशनचा जो सेट असेल तो अप्लाय करायचा आहे, चेक करायचा आहे की कोणता बरोबर असेल कोणता नसेल आणि त्याच्यावरून आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. कोणतीही ऑप्टिमायझेशनची मेथड यूज केली जात नाही, वन बाय वन चेक करावं लागतं. त्यामुळं टाइम कन्झ्युमिंग आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे, कोणी पण अप्लाय करू शकतं. वन ऑफ द सिम्पलेस्ट डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरणारी कन्सेप्ट आहे. इनएफिशियंट फॉर लार्ज इनपुट साइजेस म्हणजे जेवढी मोठी पॉसिबल सोल्युशन्स असतील तेवढे टाइम लागण्याचे चान्सेस आहेत, तेवढा वेळ जाणार आहे आणि तेवढी इनएफिशियंट टेक्निक असणार आहे. सपोज आपल्याला एक इक्वेशन दिलंय x+5 = 8 आणि एक सेट दिलाय की x स्टार्ट फ्रॉम 1 टू सपोज 1 लाख. एवढा मोठा सेट दिलाय तर आपल्याला एक पॉसिबल सोल्युशन माहित आहे की इथं 3 घातलं तर आपलं इक्वेशन बरोबर येणार आहे. त्यामुळे आपल्याला वन बाय वन चेक करावं लागेल. पहिल्यांदा आपण 1 पुट करणार, चेक करणार, 2 पुट करणार, चेक करणार, 3 पुट करणार, चेक करणार. असं करत करत 1 लाख पर्यंत जावं लागेल. सपोज ही संख्या मोठी असती, सपोज ही 80,347 काहीतरी समथिंग असते, तर आपल्याला हा नंबर फाइंड आउट करण्यासाठी खूप लांबपर्यंत चेक करावं लागलं असतं आणि ते चेक करण्यासाठी आपला टाइम, स्पेस किंवा जे रिसोर्सेस आहेत ते एक्स्ट्रा यूज करावे लागले असते आणि त्यामुळे आपला जो ऑप्टिमायझेशनचा टेक्निक आहे तो कोणताच यूज झाला नसता. त्यामुळे ब्रूट फोर्स मेथड ही सिम्पलेस्ट मेथड असली तरी टाइम कन्झ्युमिंग, सोल्युशन येण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. सपोज इथं जर अँसर असं असतं 1.5 लाख अँसर असतं तर आपल्या सेटला ते पॉसिबल अँसर फाइंड आउटच झालं नसतं. 1 लाख + 5 1 लाख 5 अमाऊंट झाली असती. 1,50,000 पर्यंत आपण कधीच पोहोचलो नसतो. पण ते अँसर फाइंड आउट करण्यासाठी आपला जो टाइम वेस्ट झाला त्याला आपल्याला काहीच सोल्युशन भेटलं नसतं. त्यामुळं ब्रूट फोर्स मेथड सिम्पल असली तरी थोडीशी समटाइम्स अनयुजफुल होऊन जाते. तर त्याच्यामधले ऍप्लिकेशन्स लाईक सर्चिंग रोल नंबर इन अनसॉर्टेड स्टुडंट लिस्ट म्हणजे एक अनसॉर्टेड स्टुडंट लिस्ट असेल 2, 4, 8, 10, 1, 3, 8 असं समथिंग काहीतरी असेल, 18 धरूया आपण.
तर असं काहीतरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पॉसिबल सोल्युशनने कुणाचा नंबर किती आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वन बाय वन चेक करावं लागेल आणि त्याच्यावरून आपला जो सोल्युशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. तर अशी ब्रूट फोर्स मेथड आहे. एक्झाम्पल्स आहेत लिनियर सर्च. लिनियर सर्च आपल्याला माहित असेल की आपल्याला स्टार्ट पासून एंड पर्यंत वन बाय वन सर्च करावं लागतं आणि आपला जो एलिमेंट सापडला की आपल्याला स्टॉप करावं लागतं. देन बबल सॉर्ट एक मेथड आहे. बबल जो असतो तो शिफ्ट होत राहतो आणि त्याच्याप्रमाणे आपण जो ऍरे आहे त्याला सॉर्ट करत असतो असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ती एक ब्रूट फोर्सचीच मेथड आहे. सिलेक्शन सॉर्ट असेल जो आपण लॅब मध्ये बघितलाय, आपला लॅब एक्सपेरिमेंट नंबर 5 समथिंग, हा युनिव्हर्सिटीच्या इंडेक्स प्रमाणे 5 नंबरचा जो एक्सपेरिमेंट होता, 5 का 6 नंबरचा एक्सपेरिमेंट होता सिलेक्शन सॉर्ट. तिथे तुम्हाला माहिती आहे की त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी एन स्क्वेअर असते. देन नाईव्ह स्ट्रिंग मॅचिंग अल्गोरिदम, एक थोडीशी डिफिकल्ट कन्सेप्ट आहे बट स्ट्रिंग मॅचिंग साठी युज केली जाते. प्लॅगरिझम चेकिंग वगैरेसाठी नाईव्ह स्ट्रिंग मॅचिंग कन्सेप्ट युज केली जाते. तो डिफिकल्ट किंवा ऍडव्हान्स अल्गोरिदमचा पार्ट आहे, आपण तो नंतर पाहूया. देन नेक्स्ट टेक्निक इज डिवाइड अँड कॉन्कर. डिवाइड अँड कॉन्कर इज वन ऑफ द इंटरेस्टिंग कन्सेप्ट. याच्यावर आपल्याला चॅप्टर नंबर 2 बघायचा आहे. जो प्रॉब्लेम असतो त्याला आपल्याला मल्टिपल सब प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड करावं लागतं, सब प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करावं लागतं, देन रिझल्टला कंबाईन करावं लागतं. त्यामुळे प्रॉब्लेमची टाइम कॉम्प्लेक्सिटी किंवा जी कॉम्प्लेक्सिटी असते, हार्डनेस जो असतो तो रिड्यूस होतो आणि प्रॉब्लेम इझिली आपल्याला सॉल्व्ह करता येतो. मोर एफिशियंट दॅन ब्रूट फोर्स. या टेक्निकपेक्षा इझिली किंवा आपल्याला फास्टर सोल्युशन भेटतात. वर्क्स वेल ऑन लार्ज इनपुट्स. जे लार्ज इनपुटवर हे फेल होत होतं किंवा आपला टाइम खूप जास्त जात होता, डिवाइड अँड कॉन्कर मध्ये ते सायमल्टेनियसली वर्क होतं किंवा डिवाइड करून वर्क होतं. त्यामुळे टाइम जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सर्चिंग वर्ड इन अ डिक्शनरी, आपल्याला इंडेक्स दिलेले असते. इनिशियली ए चे वर्ड्स असतात, देन बी चे, देन सी चे, देन डी चे, असे वर्डिंग असतं. त्यामुळे आपण जर डिक्शनरी ओपन केली आणि आपल्याला समजलं की आपण ई चॅप्टरवर आहे आणि आपल्याला सी रिलेटेड कुठला तरी शब्द सर्च करायचा आहे, तर आपण पाठीमागे सर्च करतो. किंवा आपल्याला जर एच आय जे के रिलेटेड शब्द बघायचा असेल तर आपण खाली चेक करणार आहे. म्हणजे आपण प्रॉब्लेमला डिवाइड केलं, कुठं चेक करायचं आहे ते आपल्याला समजलं. आपल्याला स्टार्ट टू एंड चेक करायची गरज नाही. जर डिक्शनरी अनसॉर्टेड असते किंवा कुठलाही वर्ड कुठेही असता, तर आपल्याला रॅन्डमली चेक करावं लागलं असतं आणि याच्यामध्ये आपला टाइम खूप गेला असता. त्याला आपण ब्रूट फोर्स मध्ये कन्सिडर करतो आणि डिवाइड अँड कॉन्कर मध्ये आपण प्रॉब्लेमला इझिली डिवाइड करतो. तर हे जे पॉईंट्स आहेत, हे जे एक्झाम्पल्स आहेत, याच्यावर आपल्याला कम्प्लीट चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 2 आपल्या सिलेबसचा. पूर्ण ह्या 4च कन्सेप्ट आहेत. या 4 कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग असेल तर चॅप्टर 2 तुमचा कव्हर होऊन जाणार आहे. देन ग्रीडी मेथड. ग्रीडी मेथड बेस्ट मेथड्स असतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या. मॅक्सिमम प्रॉफिट असेल, मिनिमम डिस्टन्स असेल, हे फाइंड आउट करण्यासाठी ग्रीडी मेथड यूज केली जाते. बेस्ट सोल्युशन प्रत्येक ठिकाणाहून ते काढायचा प्रयत्न करतं. मेक्स लोकली ऑप्टिमल डिसिजन्स. त्या पोझिशनवरून जे मिनिमम डिसिजन्स आहेत ते घेतं. म्हणजे सपोज आपण इथं आहे आणि आपल्याला एका लोकेशनला पोहोचायचं आहे. सपोज इथं बी, सी, डी आणि ई आणि इथं एफ आहे आणि आपल्याला प्रत्येक लोकेशनवरून दुसरीकडे जायची कॉस्ट काहीतरी असेल. तर या लोकेशनवरून आपल्याला मिनिमम कॉस्ट मध्ये दुसऱ्या लोकेशनवर कोण घेऊन जाते, तर हा पॉईंट आहे. तर ग्रीडी मध्ये हा पॉईंट सिलेक्ट केला जातो. ते लोकली ऑप्टिमल डिसिजन घेतं. फायनली ते सोल्युशन पॉसिबल असेल किंवा फिजिबल असेल याची गॅरंटी देत नाही, बट वन ऑफ द सोल्युशन आपल्याला ग्रीडी मेथड देते. डज नॉट कन्सिडर फ्युचर स्टेप्स. पुढे काय होणार आहे याचा विचार करत नाही. इझी टू इम्प्लिमेंट असतात. त्या करंट लोकेशनला जे ऑप्टिमल सोल्युशन आहे ते फाइंड आउट करायचं आणि तिकडे मूव्ह ऑन करायचं. एवढंच काम ग्रीडी मेथडचं असतं. त्यामुळं ग्रीडी मेथडमध्ये एंडला आपल्याला बेस्ट सोल्युशन भेटेल याची गॅरंटी नसते, बट वन ऑफ द सोल्युशन, एक पॉसिबल सोल्युशन आपल्याला भेटून जातं. फास्ट एक्झिक्युशन असतं, काहीच करायची गरज नसते, फक्त मिनिमम किंवा मॅक्सिमम. मिनिमम असेल डिस्टन्स, कॉस्ट असेल तर मिनिमम, प्रॉफिट असेल तर मॅक्सिमम चेक करायचं आणि एक्झिक्यूट करायचं. मे नॉट ऑलवेज गिव्ह ऑप्टिमल सोल्युशन, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. एटीएम मनी डिस्पेन्स सिस्टीम हा एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे. लाईक एटीएम मशीन मध्ये आपण सपोज 5800 रुपीज आपल्याला विड्रॉ करायचे आहेत, तर 500च्या नोट किती द्यायच्या, 1000च्या नोट किती द्यायच्या, 1000ची करन्सी बंद झाली, 200च्या नोट्स किती द्यायच्या आणि 100च्या नोट किती द्यायच्या, हे डिसाईड करण्यासाठी ग्रीडी टेक्निक यूज केली जाते. मिनिमम नंबर किंवा मॅक्सिमम प्रॉफिट अशा कन्सेप्टला ग्रीडीमध्ये कन्सिडर केलं जातं. त्याच्यामध्ये डिजेक्स्ट्राज अल्गोरिदम आहे, जो आपला गुगल मॅप्स मध्ये मोस्ट कॉमनली यूज केला जातो. क्रुस्कल्स अल्गोरिदम आहे. प्रीम्स अल्गोरिदम्स आहेत, जे ग्राफ बेस्ड अल्गोरिदम्स आहेत, दोन्ही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. सेमिस्टर एक्झाम मध्ये 100% याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. देन जॉब शेड्युलिंग विथ डेडलाईन्स. मॅक्सिमम प्रॉफिटसाठी हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. सिम्पलेस्ट कन्सेप्ट आहेत. तो प्रत्येक प्रॉब्लेम आपल्याला एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, बट त्याच्यासाठी आपल्याला ही सिरीज कम्प्लिटली पाहावी लागेल आणि प्रत्येक प्रॉब्लेमला
बाय ओन सॉल्व्ह करावं लागेल. किती जरी आपण अंडरस्टँडिंग केलं किंवा युट्यूबवर व्हिडिओ बघितले तरी आपल्याला बाय ओन सॉल्व्ह केल्याशिवाय ते प्रॉब्लेम एक्झाम मध्ये सॉल्व्ह होत नाही. आणि हे प्रॉब्लेम आपल्याला गेट एक्झामसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉइंट इज डायनॅमिक प्रोग्रामिंग, जो आपला चॅप्टर नंबर 5 आहे. ग्रीडी आपला चॅप्टर नंबर 4 होता. म्हणजे याच्यावर आपल्याला सिलेबसमध्ये चॅप्टर्स दिलेले आहेत, त्यामुळे ह्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. इथे जरी छोट्या वाटत असल्या तरी त्या इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. तर डायनॅमिक प्रोग्रामिंग सेम लाईक डिवाइड अँड कॉन्कर प्रॉब्लेमला ब्रेक करतं स्मॉलर सब प्रॉब्लेम्स मध्ये. बट जो डिवाइड अँड कॉन्करचा ड्रॉबॅक होता, डेलिमा जो त्याच्यामध्ये होता, तो याच्यामध्ये रिझॉल्व्ह केला जातो. मल्टिपल वेळा आपल्याला सेम प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागत नाही. जे रिझल्ट असतात ते स्टोअर केले जातात. रिपीटेड कम्प्युटेशन जे असतात ते अवॉइड केले जातात. त्यामुळे टाइम कॉम्प्लेक्सिटी इम्प्रूव्ह होते. एक्स्ट्रा मेमरी यूज होते, बट आपल्याला मेमरीचा जास्त कन्सर्न नसतो. आपल्याला मिनिमम टाइम मध्ये आन्सर फाइंड आउट करायचं असतं. त्यामुळे डायनॅमिक प्रोग्रामिंग कन्सेप्ट आहे ती सगळ्या कन्सेप्टला जे डिसएडव्हान्टेजेस होते ते कव्हर करण्याचा प्रयत्न करते. देन सुटेबल फॉर ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम, जे याच्यामध्ये आपल्याला डेलिमा होती की कधी कधी ऑप्टिमल सोल्युशन देतं, कधी कधी देत नाही. बट डायनॅमिक प्रोग्रामिंग मोस्टली आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन देतं. रिसोर्स अलोकेशन प्रॉब्लेम आहे, जो आपण ओएस मध्ये किंवा डा मध्ये सुद्धा बघणार आहे इन फ्युचर. तर रिसोर्स अलोकेशन प्रॉब्लेम हा डायनॅमिक प्रोग्रामिंग मेथडने सॉल्व्ह केला जातो. त्याच्यामध्ये अनेकसे प्रॉब्लेम आहेत, लाईक फॅबोनसी सिरीज. फॅबोनसी सिरीज तुम्हाला माहित असेल की पहिले इनिशियली 2 नंबर दिलेले असतील तर आपल्याला पूर्ण फिबोनाची सिरीज फाइंड आउट करता येते. 3 देन 5 इट इज समेशन ऑफ प्रिव्हियस 2 नंबर्स. सो इट इज लाईक दॅट. सो ही फॅबोनसी सिरीज आहे, हा एक डायनामिक प्रोग्रामिंगचा प्रॉब्लेम आहे. ते नॅपसॅक प्रॉब्लेम असेल, जो नॅपसॅक प्रॉब्लेम तर दोन्ही ठिकाणी आहे. ग्रीडीचा पण प्रॉब्लेम आहे आणि डायनामिक प्रोग्रामिंगचा पण प्रॉब्लेम आहे. आपल्या सिलेबसमध्ये फक्त तो ग्रीडीमध्ये दिलेला आहे. आणि जरी तुम्हाला डायनामिक प्रोग्रामिंगचा पाहिजे असेल तर तो आपण प्लेलिस्ट मध्ये ऍड करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बट सेमिस्टर एक्झाम मध्ये तुम्हाला ग्रीडीचा नॅपसॅक प्रॉब्लेम याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. एलसीएस प्रॉब्लेम मोस्ट इम्पॉर्टंट आणि सेमिस्टर एक्झाम मध्ये येण्याचे 99% चान्सेस आहेत. लॉंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स प्रॉब्लेम डायनामिक प्रोग्रामिंगचं एक बेस्ट एक्झाम्पल, बेस्ट ऍप्लिकेशन, लॉंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स. अँड देन मॅट्रिक्स चेन मल्टिप्लिकेशन थोडासा डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे, बट इंटरेस्टिंग आहे. आणि जास्त करून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वर एक्झाम्पल येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, बट लॉंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्सवर मोस्ट कॉमनली क्वेश्चन विचारला जातो. तर अशा अल्गोरिदम डिझाईन टेक्निक्स आहेत. आणि आपल्या 2 शेवटच्या राहिलेल्या बॅक ट्रॅकिंग अँड ब्रांच अँड बाउंड याला म्हणतात. म्हणजे ब्रांच अँड बाउंड एक वेगळी कन्सेप्ट आहे, ती आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये पाहूया. तर बॅक ट्रॅकिंग मोस्ट कॉमनली स्टेप बाय स्टेप सोल्युशन फाइंड आउट करतं, ऑल पॉसिबल सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतं. आणि एक सोल्युशन भेटल्यानंतर त्याला बॅकट्रॅक करत कशापासून आपल्याला हे सोल्युशन भेटलं याचं फाइंडिंग करतं आणि ते अँसर कन्सिडर केलं जातं. याच्यामध्ये मोस्ट कॉमनली सोल्युशन वेक्टर काढले जातात. आणि मल्टिपल प्रॉब्लेम्स लाईक एनक्विन प्रॉब्लेम, सुडोको सॉल्व्हर, आपल्याला हे प्रॉब्लेम्स माहित आहेत. एनक्विन प्रॉब्लेम पण खूप इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, आपण गेम वगैरे खेळलोय, बट हा अशा प्रकारे सॉल्व्ह केला जातो हे माहित नाहीये. हा एक कन्सेप्ट आहे. पझल सॉल्विंग प्रॉब्लेम जे असतात ते बॅकट्रॅकिंग आणि ब्रांच अँड बाउंडचे एक्झाम्पल्स असतात. आपण मोबाईलवर या गेम खेळलेला आहे, बट आपल्याला माहित नाही की ते प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात. तर ते आपण आपल्या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. युज इन कन्स्ट्रेंट बेस्ड प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेमला कन्स्ट्रेंट्स असतात. लाईक एनक्विन प्रॉब्लेमचे एक वेगळे कन्स्ट्रेंट्स आहेत. सुडोको प्रॉब्लेमचे आपल्याला कन्स्ट्रेंट्स माहित आहेत की एक एलिमेंट, म्हणजे आपण जर एका बॉक्समध्ये एक नंबर लिहिला 3 असेल तर तो 3 या लाईन मध्ये नसायला पाहिजे. असे कन्स्ट्रेंट्स असतात. ग्राफ कलरिंगचे वेगळे कन्स्ट्रेंट्स आहेत. हॅमिल्टोनियन सायकलचे वेगळे कन्स्ट्रेंट्स आहेत. देन एक्सप्लोर्स ऑल पॉसिबल सोल्युशन्स, सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यातलं वन ऑफ द बेस्ट सोल्युशन सिलेक्ट केलं जातं बाय युझिंग बॅक ट्रॅकिंग और ब्रांच अँड बाउंड टेक्निक. नेक्स्ट मेथड इज अ रिकर्सिव्ह मेथड. रिकर्सिव्ह मेथड आपण मोस्ट कॉमनली खूप वेळा पाहिलेले आहे. रिकर्सिव्ह मेथड आपण कोडमध्ये सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जे प्रॉब्लेम्स रिपीटेडली सॉल्व्ह केले जातात किंवा फंक्शनने सॉल्व्ह केले जातात त्यांना आपण रिकर्सिव्ह मेथड मध्ये कन्सिडर करतो. प्रॉब्लेम्स डिवाइड इंटू स्मॉलर इन्स्टन्सेस, छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिवाइड केलं जातं. एक बेस कंडिशन दिली जाते रिकर्सिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, नाहीतर हे प्रॉब्लेम एंड पर्यंत एन नंबर ऑफ टाइम्स रन होत राहतात. त्यामुळे त्याला एक बेस कंडिशन द्यावी लागते. कोड जो असतो तो सिम्पल अँड रिडेबल असतो. कन्झ्युम्स मोर मेमरी, कारण रिपीटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. मल्टिपल टाइम्स आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतो. युजफुल फॉर रिपीटेटिव्ह प्रॉब्लेम, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक प्रॉब्लेम आपल्याला रिपीटेडली सॉल्व्ह करावा लागतो. लाईक ट्री ट्रॅव्हल्सर, आपल्याला एखादा इलेमेंट किंवा एखादा नोड आपल्याला फाइंड आउट करायचा असेल ट्री मध्ये, बीएफएस डीएफएस सारखे प्रॉब्लेम्स असतील तर ते ट्री ट्रॅव्हल्सर टेक्निक्स मध्ये येतात. आपण हे डेटा स्ट्रक्चर्स मध्ये पाहिलं होतं. बट रिकर्सिव्ह मेथड आपण ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा पाहणार आहोत. रेकरन्स रिलेशन सॉल्व्ह करण्यासाठी मल्टिपल टाइम्स अगेन अँड अगेन आपण त्याच व्हॅल्यू इनपुट करून सोल्युशन
चा अँसर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फॅक्टोरियल मेथड माहित असेल तुम्हाला, फॅक्टोरियल कॅल्क्युलेशन, फिबोनाची सिरीज, टॉवर ऑफ हॅनॉई. टॉवर ऑफ हॅनॉई एक गेम आहे, तो तुम्ही खेळला असाल, नसाल तरी खेळू शकताय. ते गोल गोल असतात आणि छोट्याच्या वर मोठा आला नाही पाहिजे, मोठ्याच्या वर छोटा आला पाहिजे, असं त्याचे रूल्स असतात. आणि ट्री ट्रॅव्हल्सल टेक्निक्स हे रिकर्सिव्ह मेथडचे एक्झाम्पल्स आहेत. तर हा एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, म्हणजे आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग अबाउट द होल सिलेबस या चॅप्टरमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यू असेल, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, हा एक्झाम्पल किंवा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अल्गोरिदम डिझाईन टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत आणि ब्रीफ वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करा. मग तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट 1 बाय 1 एक्सप्लेन करावे लागतील, त्याचे एक्झाम्पल्स लिहावे लागतील आणि हा अँसर तुम्हाला जनरेट करावा लागेल. कारण होल सिलेबस मधला जर आता इन फ्युचर तुम्ही पुढचे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या सिलेबसचं नॉलेज होणार आहे. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला जर पुढचा कन्सेप्ट पूर्ण समजला असेल तर तुम्ही इझिली ह्या क्वेश्चनचा आन्सर लिहू शकता. स्टील ब्रूट फोर्स टेक्निक आणि रिकर्सिव्ह मेथड याच्याबद्दल अंडरस्टँडिंग या व्हिडिओमधून घ्या. डिवाइड अँड कॉन्कर, ग्रेडी मेथड अँड डीपी अँड बॅक ट्रॅकिंग आपण सिलेबसमध्ये पाहणार आहोत. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक यू.